गुड मॉर्निंग. मागच्या तासाला आपण 3.4 पाहिला होता बघा, अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा, म्हणजे अंकगणित श्रेणी या प्रकरणाला 3.4 आपला झाला होता. त्यातली सगळी 6 गणितं मी तुम्हाला समजावून सांगितली होती. त्याचप्रमाणे प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेटमधली सुद्धा तुम्हाला मी संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले पहिले 4 गणितं, दुसरं, तिसरं, चौथं हे तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं. आता आपण पान नंबर 74, 75, 76, 74, 75, 76 आणि 77 या पानावर जी सोडून दिलेली गणित आहे ती एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. तर त्यातलं एक्झाम्पल नंबर 2 पहा. इंग्लिशमध्ये वाचतो आधी, मग मराठीत त्याचा अर्थ सांगतो. अजय शर्मा रिपे. आता रिपे द बॉरोड अमाऊंट, बॉरोड म्हणजे घेतलेली, उसने घेतलेली म्हणा किंवा कर्जाने घेतलेली. अजय शर्मा रिपे, रिपे म्हणजे परत करणे, ₹3,25,000. जेव्हा ती रक्कम तो परत करतो, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, इथं तसं काही उल्लेख नाही, फक्त त्यांनी सांगितलं की रिपे 3,25,000. सो इट इज अ एन. समजा प्रिन्सिपल इज गिवन, म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, अँड इंटरेस्ट इज गिवन. सो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट दॅट मीन्स द अमाऊंट, इट इज कॉल्ड एन. मग ज्यावेळेस तुम्हाला मुद्दल आणि व्याज दिलेलं असतं तेव्हा दोघांची बेरीज करायची, त्याला एन म्हणायचं. मग एन इज इक्वल टू 3,25,000. ओके. बाय पेइंग, बघा बरं का, बाय पेइंग ₹30,500 इन द फर्स्ट मंथ. पहिल्या महिन्यात 30,500 रुपये देतो. पहिला महिना म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, पहिला हप्ता म्हणूयात, पहिला महिना म्हणूयात, दॅट इज कॉल्ड T1. T1 म्हणजे ए. 30,500, 30,500 इन द फर्स्ट मंथ. अँड देन डिक्रीजेस. डिक्रीजेस म्हणजे कमी कमी होत जाणे. जेव्हा कमी कमी डिक्रीज असतो त्यावेळेस डी हा मायनस घ्यायचा असतो, डी हा वजा घ्यायचा असतो, डी हा वजा घ्यायचा असतो. कारण का, पहिल्या महिन्यात समजा 1,000 रुपये, 200 रुपये कमी झाले, 800, 200 रुपये कमी झाले, 600, 400, अशा पद्धतीने. बघा, हा T1 आणि हा T2 आहे. T2 वजा T1, 800 वजा 1,000, चिन्ह समान वजा, बघा वजा येतं. बघा, ज्यावेळेस ते डिक्रीज असतं त्यावेळेस तिथं काय येतं, डी ची किंमत वजा येते, वजा. म्हणून डी ची किंमत मायनस घ्यायची, वजा घ्यायची. आणि ते काय म्हणतात, डिक्रीजेस द पेमेंट बाय ₹1,500. 1,500 म्हणजे 1,500. ओके. हाऊ लॉंग विल इट टेक टू क्लिअर हिज अमाऊंट. हाऊ लॉंग म्हणजे किती दिवस लागतील, किती कालावधी लागेल कशाला, टू क्लिअर हिज अमाऊंट म्हणजे तुम्हाला किती महिने लागतील असं विचारलेलं आहे. आता मराठीमध्ये, उसने घेतलेल्या 3,25,000 रुपयांची फेड करण्यासाठी, उसने घेतलेले 3,25,000 रुपये म्हणून एन बरोबर 3,25,000. अजय शर्मा पहिल्या महिन्यात 30,500 रुपये भरतात म्हणून T1 इज इक्वल टू 30,500. त्यानंतर त्यांना दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 1,500 रुपये कमी भरावे लागतात. 1,500 रुपये कमी भरावे लागतात, डी बरोबर वजा 1,500. तर उसने घेतलेल्या रकमेची पूर्ण फेड पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील. महिने जे असतात अशा घटकांमध्ये त्याला एन म्हणतात. आता एन ची किंमत माहिती आहे, एन विचारलाय, मग एन चं सूत्र वापरायचं. फॉर्म्युला फॉर एन, देन आपण 2a प्लस n मायनस 1d. पुट द व्हॅल्यूज एन 3,25,000. n इज नॉट गिवन. 2 a is not given and d is, बघा एस च्या जागी एन भरला, n माहित नाही, 2 गुणिले a ची किंमत माहिती आहे, n वजा 1 आणि d माहिती. हा d हा जो आहे हा याच्या आधी लिहितो फक्त. या दोघांचा गुणाकार 61,000 होईल, वजा 1,500 गुणिले ना, इथं अधिक वजा वजा होईल, 1,500 इकडून घेतले, 1,500 ने 8 गुणा, वजा 1,500 n आणि वजा वजा अधिक होईल. भागिले 2 गुणिले होईल, बरोबर आहे. n कंसात 61,000 अधिक म्हणजे काय होईल,
62,500 दोन्ही अधिक असल्यामुळे दोन्ही प्लस आहे म्हणून प्लस केली n ने आत म्हणा 62500 n मायनस 1500 n स्क्वेअर n चा वर्ग होईल n ने याला म्हणलं 62500 n मायनस 1500 n स्क्वेअर n ने प्रत्येकाला म्हणलं या दोघांचा गुणाकार हे दोघं इकडे घेऊन या वजा 1500 अधिक होईल हा अधिक आहे हा वजा होईल हा जागेवर आहे म्हणून तिकडं फक्त हा वजा अधिक झाला अधिकचा वजा झाला हा आहे असाच बरोबर शून्य राहील बघा मोठा कॅल्क्युलेशन मोठा आहे बघा इथं 2 शून्य आहेत इथं 2 शून्य आहेत आणि इथं 2 शून्य आहेत मग 100 ने भागता येईल प्लस इथं 5 आहे इथं 5 आहे म्हणजे 500 ने भागता येईल बघा डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 बाय 500 ने बरोबर आता 0 0 0 0 गेले 5 ते 15 3n वर्ग म्हणजे 3n स्क्वेअर 5 1 5 125n वजा चिन्ह म्हणजे -125n 5 1 5 5 3 15 आणि 2 0 1300 1300 हा गुणाकाराला पाहिजे 3 गुणिले 1300 आणि बेरीज आली पाहिजे 125 अशा दोन संख्या शोधायच्या 3 गुणिले 13 गुणिले 100 3 गुणिले 13 गुणिले 10 गुणिले 10 अवयव काढतोय बघा 3 गुणिले 13 गुणिले 5 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 सगळ्यांचे आपण अवयव काढले बघा 5 5 25 25 3 75 13 गुणिले 26 26 गुणिले 52 नाही होते 13 5 65 बघा 13 5 65 3 गुणिले 6 6 म्हणजे 30 गुणिले 60 आली बघा शेवटी धनचिन्ह असल्यामुळे दोघांनाही मातल्याचं शेवटी प्लस साइन आहे गिव द शेवटी प्लस साइन असल्यामुळे नियम क्रमांक पहिला दोघांनाही मातल्याचं साइन दिलं 3n square minus 65n minus 60n plus 1300 3 ने 65 ला भागत नाही म्हणून फक्त n कॉमन निघेल मायनस फक्त इथे n कॉमन घेतला आता इथे बघा सेकंड ब्रॅकेट असं राहणार आहे म्हणजे इथे 3 राहील ना 60 आहे इथं त्यात 3च कॉमन घेतले 60 भागिले 3 म्हणजे 20 निघेल कॉमन बघा ना 20 3 60 आणि 20 गुणिले 65 बरोबर 1300 टक्के बघा कॉमन सेन्स वापरला फक्त पहिल्या बरोबर 0 पहिल्या ब्रॅकेट बरोबर 0 दुसऱ्या ब्रॅकेट बरोबर 0 आता हप्ता असा असतो का 65 भागिले 3 नॉट पॉसिबल किंवा नॉट ऍप्लिकेबल सो n इज इक्वल टू 20 मग उत्तर काय लिहिणार काय म्हटलं त्यांनी हाऊ लॉंग विल इट टेक टू मग उत्तर काय इट विल टेक टू क्लिअर किंवा टू क्लिअर द अमाउंट 20 मंथ्स आर नीडेड किंवा रिक्वायर्ड आणि मराठीमध्ये काय म्हणणार उसने घेतलेल्या रकमेची फेड पूर्ण करण्यासाठी त्यांना 20 महिने लागतील बर आता त्याच्या पुढचं गणित तिसरं पान नंबर 75 अनवर सेव्स पूर्ण सोडून दिलं बघा मी गणित ना अनवर सेव्स सेव म्हणजे काय करणे बचत अनवर सेव्स सम अमाउंट एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम बचत करतोय पुढे इन द फर्स्ट 3 months ही सेव्स बघा फर्स्ट 3 months
first 3 months he saves 200, 250, 300 respectively. In which month, बघा पहिल्या महिन्यात 200, दुसऱ्यात, तिसऱ्यात. In which month, कोणत्या महिन्यात he save ₹1000, म्हणजे 1000 कधी होतील? बरोबर का? कोणत्या महिन्यात, म्हणजे यू हॅव टू फाइंड n, कोणत्या महिन्यात, in which month. ओके. आणि ऑल्सो देर आर सपोर्टिंग एक्झाम्पल, त्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये फाइंड हिज टोटल इन्व्हेस्ट, आणि मग त्याची टोटल इन्व्हेस्ट काढायची तुम्हाला. तो प्रश्न काय आपल्या पुस्तकात नाहीये सेमीच्या, तो नॉन सेमीच्या पुस्तकात आहे. आता मराठीचं बघा. अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात ₹200, दुसऱ्या महिन्यात ₹250, तिसऱ्या महिन्यात ₹300, या अशी बचत करतो. झालं. तर ते ₹1000 बचत कितव्या महिन्यात होईल असा प्रश्न आहे. कितव्या महिन्यात, म्हणजे यू हॅव टू फाइंड n, तुम्हाला n काढायचं आहे, आणि या महिन्यात त्याची एकूण बचत किती. आता ह्या ज्या गोळी आहेत त्या पुस्तकात बघून लिहिल्यात. आता आपण असं म्हणणार 200, 250, 300, 350 डॅश 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 is a sequence. मराठीत म्हणणार ही क्रमिका आहे. मला वाटतं तुम्हाला क्रमिका दाखवता येईल. वजाबाकी करा. T1 काय म्हणणार, T1 T2 T3 झाल्यावर T2 मायनस T1, बरोबर आहे का. कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्स्टंट टर्म इज कॉन्स्टंट. D is equal to 50. आणि मग म्हणणार 200, 250, 300, 350 डॅश इज एन AP. मराठीमध्ये दोन क्रमांक पदांमधील फरक स्थिर आहे. D बरोबर 50, म्हणून 200, 250, 300, 350 डॅश ही अंकगणित श्रेणी आहे. म्हणजे A किती झाला बघा बरं. हे 200, D किती आलाय 50. आणि तुम्हाला विचारलं कोणत्या महिन्यात 1000 होईल, म्हणजे 1000 पुढे तरी पुढे असेल ना, डॅश 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 1000, म्हणून TN ही 1000 आहे बघा. TN इज इक्वल टू 1000. मग TN माहिती म्हणल्यावर TN चं सूत्र वापरायचं. याची किंमत 200 आणि D ची किंमत 50. 50 इकडून घ्या, 50 ने आत गुणा, अधिक 50 वजा होईल. साईड वरून घ्या वाटलं. हा 150 वजा होईल आणि 50 भागिले होईल. म्हणजे 17व्या महिन्यामध्ये ₹1000 त्याची सेव्हिंग होईल. मग तुम्ही उत्तर काय देणार. इंग्लिश मध्ये तुम्हाला काय विचारलं, इन विच मंथ. इन 17th month he save ₹1000 in the 17th month. ओके. मराठीमध्ये ₹1000 बचत त्याची 17व्या महिन्यात होईल. आणि तुम्हाला पुढे सपोर्टिंग 75 पानावर सेमीच्या पुस्तकात नाहीये, पण नॉन सेमीच्या पुस्तकात आहे. त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत झाली, सेमीवाल्यांनी पण करून घ्यायचं. 75 एक्झाम्पल नंबर 3, त्याच्यामध्ये पुढे लावायचं हाऊ मेनी सेव्हिंग, फाइंडिंग टोटल सेव्हिंग, त्याची एकूण बचत काढा 17 महिने म्हणून. SL चं सूत्र वापरायचं. S 17, A 200, 17 वजा 1, D किती आहे म्हणे 50. ही वजाबाकी करा 16 होईल. हा गुणाकार करा, हा गुणाकार करा, दोघांची बेरीज करा, मग 2 ने भागून राहिलेला गुणाकार करा. तुम्ही करा आता ते पूर्ण. त्यानंतर चौथं गणित. चौथ्याच्या आधी 5वं पाहूयात, 6वं पाहूयात, सोपं आहे म्हणून. बघा 5वं गणित. इन द
इयर 2010 बघा का 2010 मध्ये अर्थ समजून घ्या. वर्ड प्रॉब्लेम मराठीत जर समजला तर अर्थ समजून घेतला तरच ते सोडवता येईल, अन्यथा सोडवता येणार नाही. Firstly, you must understand that example. After that, you can solve that example. Okay? Otherwise, you can't solve. एका गावात in the year 2010, in the village, there were 4,000 people who were literate. 2010 साली एका खेड्यामध्ये 4,000 लोक काय आहेत साक्षर आहेत. Every year, the number of literate people increased by 400. प्रत्येक वर्षी 400 वाढत आहेत. आता वाढतायत ते 400. हाऊ मेनी पीपल विल बी लिटरेट इन द 2020. मग आपण वाटलं असं एक चार्ट करता येईल पुस्तकाचा जसा केला तसा. इयर अँड लिटरेट पीपल. टू 2010, 2011, 2012, 2030 and 2020 असं आपण लिहू शकतो. पहिल्या वर्षी 4,000 आहे, 4,000. दुसऱ्या वर्षी इन्क्रीज किती? इन्क्रीज बाय 400 म्हणजे 4,400 होईल. 4,400 मिळवत चालायचं. हे 5,200 होईल. आणि मग 2020 साली किती होईल असं विचारलं. बरोबर आहे. मराठीमध्ये बघा एका गावात 2010 साली 4,000 लोक साक्षर होते. 2010 साली इथं साल म्हणा वर्ष आणि साक्षर 2010 साली 4,000 होते. ही संख्या दरवर्षी 400 ने वाढते. 400 ने वाढते म्हणजे 4,400, 4,800, 400 मिळत गेलो तर 2020 साली किती लोक साक्षर असतील. आता 2010 पासून 20 पर्यंत काढायचे. 2020 आणि 2010 यांची वजाबाकी येते 10. पण दोन्ही पण त्याच्यामध्ये येतात ना, म्हणून याच्यामध्ये एक मिळवायचा असतो. म्हणून ते 11 वर्ष होतात. बघा ना तुम्ही बोटावर बघा. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हा एक 20 म्हणजे 11 वर्ष होत आहेत. सो एन बरोबर 11 इयर्स. कळलं का? यांची व्हॅल्यू दिलेली 11. मग आता आपण चार्ट तयार केला पण सोडवायचा कसा? 4,000, 4,400, 4,800, 5,200 डॅश 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 इज अ सिक्वेन्स. ही क्रमिका आहे. आणि मग ही एपी दाखवायची. एपी आता एपी दाखवायला तुम्हाला येतं T1, T2, T3, T4. T2 वाजा T1, T3 वाजा T2, T4 वाजा T3. दिस T2 झालं. म्हणजे कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्जुगेट इज कॉन्स्टंट. D इज इक्वल टू 400. दोन क्रमांक पदांमध्ये फरक स्थिर आहे म्हणून D बरोबर 400, A बरोबर 4,000 आणि N बरोबर किती? 11. तुम्हाला त्यांनी 2020 साली म्हणजे फक्त एवढ्या सालाची विचारली आहे. ही T1 आहे, ही T2 आहे, ही T3 आहे, T4 आहे आणि हे 11वा महिना म्हणजे T11 असेल. मी तुम्हाला फक्त T11 आणि मग T चं सूत्र वापरायचं. T11 A ची किंमत 4,000, 11 - 1 आणि D ची किंमत 400. गुणाकार करून बेरीज करा. 8,400 वगैरे काहीतरी. 4,800 येईल फक्त. ओके. 6वं गणित बघा. इन द इयर 2015, in the year 2015, Mrs. Sheikh got a job with salary rupees 1,80,000. आता year आहे. year म्हणजे 2000 किती आहे? In the year 2015. Okay. He got a job. Mrs. Sheikh got a job with salary 1,80,000. ओके. पुढे her employer agreed to give rupees 10,000 per year as an increment. इन्क्रीमेंट म्हणजे काय? पगारातली वाढ. प्रत्येक वर्षी 10,000 म्हणजे किती होईल?
2017 साली 2 लाख, 2018 साली 2,10,000, असं 10,000 वाढत जाणार. Then in how many years will her salary be 2,50,000? असे करत 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 कोणत्या वर्षी 2,50,000 होईल? परत पहा बरं का. इयर आणि सॅलरी 2015 साली 1,80,000 होते, 10,000 पगार वाढतोय 16 साली तर 1,90,000, 2 लाख, 2,10,000, 2,50,000 कधी होईल असं विचारलं. म्हणजे तुम्हाला किती वर्षांनी होईल ते काढावं लागेल. म्हणजे यू हॅव टू फाइंड एन. तुम्हाला एन काढायचं आहे. एन काढला की याच्यात मिळवलं की ते तुम्हाला साल मिळेल. साल पुढे हाऊ मेनी इयर्स म्हटले, साल काढायची गरज नाही. श्रीमती शेख यांना 2015 साली वार्षिक पगार 1,80,000 मिळेल अशी नोकरी मिळाली. ऑफिसने त्यांना दरवर्षी 10,000 रुपयाची वाढ द्यायची कबूल केले. 10,000 रुपयाची वाढ द्यायची कबूल केले तर कितव्या वर्षी त्यांना वार्षिक पगार 2,50,000 होईल? तुम्ही असं द्यायचं बघा, 1,80,000, 1,90,000, 2 लाख. ही क्रमिका आहे. इज अ सिक्वेन्स. तिला एपी दाखवा. इज अन एपी. कशी दाखवायची माहिती तुम्हाला? T1, T2, T3, T2 मायनस T1, T3 मायनस T2 असं करायचं. मग डिफरन्स बिटवीन सामायिक फरक काय असेल ते कसं लिहायचं. आणि मग ही अंकगणित श्रेणी आहे इज अन एपी. एपी झाल्यावर एन किती, सॉरी डी किती आला? डी 10,000 आला. ए किती आहे? 1,80,000 आहे. 1,80,000, 1,80,000, 10,000. डी माहिती झाला, हे माहिती झाला. आणि त्यांचा पगार 2,50,000 कधी होईल? म्हणजे असं करत करत हा टीएन झाला. तुम्हाला टीएन माहिती आहे. यूज फॉर्म्युला टीएन. 2,50,000. याची किंमत किती आहे म्हणे? 1,80,000. एन वजा 1. डी किती आहे? 10,000. 10,000 झाल्या. त्याने आज गुणा 1,80,000 वजा 10,000 म्हणजे 1,70,000 होईल. आणि इकडे 2,50,000 आहे. बाजू बदलून घ्या. हा अधिक प्रकारे वजा होईल. 2,50,000 मधून 1,70,000 गेला म्हणजे 80,000. 10,000 बरोबर 80,000 भागिले 10,000. सुयन बरोबर 8 आहे. मग 8व्या वर्षी त्यांचा पगार 2,50,000 होईल. 8व्या वर्षी त्यांचा पगार. मग इन द 8th year her annual salary will be 2,50,000. अशा पद्धतीने आपण आता एक आणखी गणित राहिले बघा. चौथं गणित आधी समजून घेऊयात. काय दिलंय ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आधी गणित वाचा. पहा ॲज शोन इन फिगर. थोडंसं अवघड गणित आहे का? थोडंसं कॉमन सेन्स वापरावा लागतो. विचारशक्ती तुमची वापरायची आहे. या ठिकाणी थोडंसं डोकं चालवायचं आहे. घाबरून जायचं काही कारण नाही. बघा ॲज शोन इन फिगर आकृती दिलेली आहे. बघा आकृती काय दिली आहे? हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. इथं लोखंड ठेवलं. इथून असं आपण आकृती काढतो. इथं लोखंड ठेवून अर्धवर्तुळ काढलं. बरोबर आहे. ए वर लोखंड ठेवून P1 हे अर्धवर्तुळ काढलं. बरोबर आहे. आता लोखंड कुठे ठेवायचं? हे जे आहे ना P2, हे P1, हे P2, हे P3, P4. इथं ठेवून
अर्धवर्तुळ काढलं. आता इथं ठेवून अर्धवर्तुळ काढलं. बरोबर आहे का? आपण गणित वाचवायला थांबा. टेक अ पॉइंट ए ऑन द लाईन. ही लाईन बघा. या लाईनवर एक पॉइंट घेतलाय and draw a half circle P1 of radius 0.5 with A as a center. A center घेऊन 0.5 radius घेऊन एक हाफ सर्कल काढलं. ओके. Radius is 0.5. It intersect given line in the point B. हे या लाईनला B मध्ये छेदतंय. Now taking B as the center. आता B सेंटर घ्यायचं. आकृती चुकली माझी जरा. आपण आकृती काढू. थांबा. ही लाईन इथं एक पॉईंट घ्या. इथं 0.5 घेऊन हाफ सर्कल काढलं. हे हाफ सर्कल लाईन इथं भेटलं. तिथं बी नाव दिलं. आता इथं लोक ठेवलं. बी ॲज अ सेंटर ड्रॉ हाफ सर्कल P2 ऑफ रेडियस 1. आता 0.5 घेतलं होतं. हे 0.5 बघा इथून इतकं. हे 0.5 म्हणजे हे एक झालं. मग आता इथे लोक ठेवलं. असं हाफ सर्कल काढलं. म्हणजे इथून इतकं एक आहे. इथून इतकं पण एक आहे. बरोबर. त्यानंतर म्हणजे हा P2 झाला. हा P1 झाला. Now again taking A as a center, draw a half circle P3 of radius 1.5 cm. आता परत A सेंटर घेतलं. आता बघा A सेंटर घेतलं. 0.5 हा एक म्हणजे रो घटक ठेवलं आणि इकडून असं हाफ सर्कल काढलं. हा P2 हे P3 काढलं. We get a figure of spiral shape. हे असं स्पायरल शेप मिळालं. फाइंड द लेंथ ऑफ सच अ स्पायरल शेप फिगर. याची लांबी काढायची आहे तुम्हाला. आता फॉर्म बाय 13 such half circles. How many circles? 13. So I think n is equal to 13 because number of half circle is given. पुढे आता सेमी सर्कल आहे बघा. किती सेमी सर्कल आहे? P1 P2 P3 लेट. P1 P2 P3 P4 dash 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 are सेमी सर्कल्स. बरोबर आहे. ड्रॉ बाय टेकिंग सेंटर्स A B A B dash dash dash. म्हणजे P1 P2 P3 P4 हे आधी हे सेंटर घेतलं मग B घेतलं परत A घेतलं परत B घेतलं अशा पद्धतीने काढायचे आहेत. आणि इट्स radius of first circle is 0.5. The radius of the second is 1. From this information we will find P1 P2 P3 P4. Okay. आता आपल्याला याची लांबी काढायची. याची लांबी ही लांबी हे पूर्ण जे असतं ना याला आपण पेरिमीटर म्हणतो. आपण जे लेंथ ऑफ म्हणजे सर्कमफरन्स येतो. इट इज नथिंग बट पेरिमीटर. म्हणजे हाफ सेमी सर्कल लागेल आपल्याला. अर्ध 2 पाय आर आहे ना भागिले 2. म्हणजे याची लेंथ किती असेल? पाय आर. पहिल्याची पाय R1, दुसऱ्याची पाय R2, तिसऱ्याची पाय R3 अशा पद्धतीने असेल. मग सेमी सर्कमफरन्स येते. लेंथ ऑफ फर्स्ट सेमी लेंथ ऑफ फर्स्ट सेमी सर्कल म्हणलं तरी चालेल. पाय R1 0.5 पाय. तुम्ही रिमूव द पॉइंट इज बिकम पाय अपॉन 2. ओके. लेंथ ऑफ सेकंड सेमी सर्कल पाय R. रेडियस इज 1. इट इज पाय. थर्ड पाय R 1.5 15/10 पाय. फोर्थ 2 पाय. ओके. 0.5 चा फरक आहे. पाय अपॉन 2 पाय
3/2 पाय इज अ सिक्वेन्स किंवा ही क्रमिका आहे. तिला T1 म्हणा, हिला T2 म्हणा, हिला T3 म्हणा, हिला T4 म्हणा. मग दाखवा ही AP दाखवा AP. मग D किती बघा पहिलं पाय मायनस पाय/2 खाली 2 ने गुणलं वर 2 ने गुणलं 2 पाय वजा 1 पाय म्हणजे 1 पाय छेद 2. हे बरोबर पाय छेद 2. ए आणि बी सारखा आलाय. आता आपल्याला काय काढायचं n इज इक्वल टू 13 आहे. n त्याला आहे. सो Sn बरोबर n अपॉन 2a प्लस n मायनस 1d. S 13 13/2 2 गुणिले पाय छेद 2 13 वजा 1 30 मायनस 1 पाय छेद 2 2 2 कॅन्सल 1 पाय 13 वजा 1 12 होईल 6 पाय 7 पाय होईल. बरोबर आहे बघा. पायची किंमत टाकतो 22/7 143 cm. आणि मग आन्सर येईल पूर्ण वाक्यात लिहा. टोटल लेंथ ऑफ स्पायरल शेप फिगर किंवा फॉर्म बाय द 13 सेमीसर्कल इज 143 cm. मराठीमध्ये बघा. आता हेच मराठीत सांगतो बघा, नीट समजून घ्या. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका रेषेवर ए बिंदू घेऊन 0.5 चा अर्धवर्तुळ काढलं. आता बी केंद्र घेऊन 1 सेंटीमीटरचं खाली अर्धवर्तुळ काढलं, त्याला P2 हे नाव दिलं. परत हे केंद्र घेतलं आणि तिथून इतकं अंतर 1.5 सेंटीमीटरच्या घेऊन परत बी घेऊन हे 0.5 आणि हे 1.5 म्हणजे 2 असं सेमी सर्कल काढलं, म्हणजे अर्धवर्तुळ काढलं. अशा पद्धतीने 13 अर्धवर्तुळ काढले तर तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी किती असेल? हा जो भाग आहे हे या अर्धवर्तुळ आहे बघा, हे पूर्ण वर्तुळ असेल तर या लांबीला आपण परिघ म्हणतो 2 पाय r. पण आपल्याला अर्धाच काढायचा आहे म्हणून भागिले 2 म्हणजे पाया. म्हणजे याची लांबी पाया, याची पण पाया, याची पण पाया, असं 13 जणांच्या पायाची बेरीज करायची. मग समजा P1 P2 P3 P4 डॅश डॅश आर सेमी सर्कल्स. P1 P2 नाव आहे सेमी सर्कलचे. हे केंद्र ए बी घेऊन काढलेले अर्धवर्तुळ आहे. मराठीमध्ये बघा बरं का. हे केंद्र ए बी घेऊन काढलेली अर्धवर्तुळे आहे. लेंथ ऑफ फर्स्ट. आता इथे काय मराठी काय म्हणणार? पहिल्या अर्धवर्तुळाची परिमिती म्हणा किंवा अर्ध परिमिती म्हणा लागेल किंवा अर्धाच परिघ आहे ना. पहिल्या अर्धवर्तुळाचा अर्ध परिघ पाया पहिल्या स्थितीत 0.5 आहे म्हणून पाय गुणिले 0.5 म्हणजे पाय गुणिले 5/10 म्हणजे 5/2. दुसऱ्या अर्धवर्तुळाची अर्ध परिघ पाया पाय गुणिले 1 पाय, दुसऱ्या स्थितीचे 1 आहे. असं तिसऱ्याचं काढलं 3/2 पाय, चौथ्याचं काढलं 2 पाय. मग असं लिहिलं बघा 5/2 पाय 3/2 पाय 2 पाय डॅश डॅश डॅश. ही क्रमिका आहे. आणि मग ही अंकगणित श्रेणी याला T1 T2 T3 T4 म्हणा. T2 वजा T1 T3 वजा T2 अशा पद्धतीने करून दोन क्रमांकांमधील फरक स्थिर आहे म्हणून D बरोबर आणि ही अंकगणित श्रेणी आहे इथपर्यंत लिहायचं. आणि मग तुम्हाला विचारलंय 13 अर्धवर्तुळांनी तयार झालेल्या वक्राची एकूण लांबी किती असेल? म्हणून 13ची एकूण काढायची 1 पासून 13ची म्हणून SN चं सूत्र वापरलं. SN बरोबर 1/2. S13 बरोबर 13/2 2. A ची किंमत 5/2 आहे. 13 वजा 1 D ची पण 5/2 आहे. आणि अशा पद्धतीने सोडवलं. कॅल्क्युलेशन पाहून घ्या. या ठिकाणी पुस्तकात सोडून दिलेली सगळी गणितं आपली झालेली आहेत.
आता राहिलीत फक्त 79-80 पानावरची गणितं. त्यातही त्यातली गणितं जी राहिली ती आपण आता पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.